या फॉर्म्युल्याचं थेरोटिकल स्टेटमेंट लिहू आता. द चेंज इन internal energy the change in internal energy is the difference of heat absorbed by the system म्हणू शकता, supplied to the system म्हणू शकता. heat supplied to the system and work done by the system on its surrounding. Work done by the system on its surrounding. या इक्वेशनला आपण वेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकता. डेल्टा इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू आहे. त्याला आपण क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू पण लिहू शकता. डेल्टा यू प्लस डब्ल्यू equal to Q, that is Q equal to delta U plus W. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा दूसरा फॉर्म है. दिस इज another form of first law of thermodynamics. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एवढं लक्षात राहू द्या. हीट सप्लाइड आपली इंटरनल एनर्जी इन्क्रीज करायचा प्रयत्न करते आणि वर्क डन डिक्रीज करायचा प्रयत्न करत असते. कधी कधी वर्क डन इन्क्रीज करते जर सराउंडिंग जर केले तर. तुम्हाला तर माहिती आहे वर्क डन पॉझिटिव्ह कधी राहते, निगेटिव्ह कधी राहते, हीट कधी पॉझिटिव्ह राहते, हीट कधी निगेटिव्ह राहते. बार बार रिपीट करून मी या गोष्टी कन्फ्यूज करणार नाही. ऑलरेडी सगळं सांगितलेलंच आहे तुम्हाला. हे झालं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी कोणावर डिपेंड करायची? क्यू आणि डब्ल्यू वर डिपेंड करायची. क्यू आणि डब्ल्यू हे जे क्वांटिटीज आहेत कधी पॉझिटिव्ह राहतात, कधी निगेटिव्ह राहतात, कधी झिरोही असू शकतात. त्यांच्या अकॉर्डिंगली डेल्टा यू सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो होत राहते. द क्वांटिटीज Q, W can be either positive, negative or zero. Therefore, delta U can also be positive, negative or zero. जशा प्रकारे Q आणि W बदलतात तशा प्रकारे डेल्टा यू वर सुद्धा त्याचा फरक पडत असतो. लक्षात असू द्या. वर्क डन पॉझिटिव्ह कधी राहते? जेव्हा सिस्टम सराउंडिंग वर काम करते म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होते. वर्क डन निगेटिव्ह कधी राहते? जेव्हा सिस्टम वर सराउंडिंग काम करतात म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज होते. क्यू कधी पॉझिटिव्ह राहते? सिस्टम जेव्हा हीट अब्सॉर्ब करते. आणि क्यू कधी निगेटिव्ह राहते? जेव्हा सिस्टम हीट रिलीज करते, बाहेर सोडून देते, तेव्हा क्यू निगेटिव्ह राहते. आता आपण डेल्टा यू पॉझिटिव्ह कधी येते, डेल्टा यू निगेटिव्ह कधी येते आणि डेल्टा यू झिरो कधी येते त्याची 3 केसेस बघू, 1-2 एक्झाम्पल्स घेऊन.
हे आधी लिहून घ्या तुम्ही, लॉ आणि हे दोन स्टेटमेंट. हीट सप्लाइड to the system and work done by the system on its surrounding. Delta U is positive. सपोज हे सिस्टम आहे, सिस्टमला हीट सप्लाय वायर आहे. सपोज क्यू आहे 400 जूल एवढी हीट सप्लाय व्हायला आणि सिस्टम सराउंडिंगवर वर्क डन करायला. ते एक सपोज 200 जूलचं वर्क डन असेल. हीट सप्लाइड to the heat is supplied to the system and work is done by system. Work is done by system. तर ते वर्क डन पॉझिटिव्ह राहते. फॉर्म्युलेमध्ये काहीच बदल करायचे नाही. तर चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इक्वल टू, इथं हीट इज सप्लाइड टू द सिस्टम आहे तर क्यू राहते 400 जूल पॉझिटिव्ह घ्यायचं आणि वर्क डन सुद्धा पॉझिटिव्ह घ्यायचं. वर्क डन बाय द सिस्टम आहे. हीट इज सप्लाइड टू द सिस्टम अँड वर्क इज डन बाय द सिस्टम. जर सिस्टम जर वर्क डन केलं तर ते वर्क डन पॉझिटिव्ह राहते. तर चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू 400 जूल minus 200 delta U is equal to 200 that is greater than 0. हे झालं डेल्टा यू इज पॉझिटिव्ह म्हणजे डेल्टा यू इन्क्रीज व्हायला. डेल्टा यू काय व्हायला, चेंज इन इंटरनल एनर्जी इन्क्रीज. पॉझिटिव्ह आन्सर आला म्हणजे ती इन्क्रीज आला असं समजून घ्या. चला लिहून घ्या. त्यानंतर दुसरा केस, डेल्टा यू इज नेगेटिव्ह. चेंज इन इंटरनल एनर्जी नेगेटिव्ह कधी येते, जर इंटरनल एनर्जी डिक्रीज झालं तर. इंटरनल एनर्जी डिक्रीज जर झाली तर. इथं इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल, इथं इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल. सपोज मी जर सिस्टम मधून हीट बाहेर रिलीज केलो, सपोज 400 जूल एवढी हीट बाहेर रिलीज केलो आणि सिस्टम वर्क डन पण करायला किंवा साइन चेंज करून वर्क डन ची सिस्टम वर वर्क डन व्हायला 200 जूलचा वर्क डन व्हायला. इफ heat is
released from the system. If it is released from the system and work is done on system and work is done on system by system नाही work is done on system then Q नेगेटिव्ह राहते -400 जूल. तिथं त्यांनी काही देऊ द्या क्वेश्चन मध्ये आपण हे कन्व्हेन्शन करून घ्यायचं साइन कन्व्हेन्शन. Q नेगेटिव्ह राहील वर्क डन सुद्धा नेगेटिव्ह राहील -200 जूल. चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U इक्वल टू Q मायनस W. काय फॉर्म्युला Q मायनस W. Q आहे -400 मायनस W आहे -200 -200 हे होईल -400 मायनस इंटू मायनस +200. आन्सर येईल आपल्याला -200 जूल.